नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. सध्या उन्हाळा चालू झालेला आहे. उन्हाळा चालू झाला की आपल्याला थंड असे काहीतरी प्यावेसे वाटते. आपण आज पाहणार आहोत मँगो ज्यूस. सध्या उन्हाळा चालू झाला असल्यामुळे मँगोचा सीझन चालू झालेला आहे. सहज कोणत्याही मार्केटमध्ये मँगो उपलब्ध होऊ शकतात. चला रेसिपीला सुरुवात करू. रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहूयात. मी येथे 3 मँगो व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. 1 वाटी बर्फ आणि 1 वाटी साखर. सुरुवातीला आपल्याला सर्व मँगोची साल काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सर्व साल काढायची आहे. सर्व मँगोची साल काढून झालेली आहे. आता यामध्ये बारीक बारीक अशा पद्धतीने तुकडे करायचे आहेत. यामध्ये मँगो किती गोड आहे यावर साखरेचे प्रमाण ठरवायचे आहे. मँगो जर खूप गोड असेल तर साखर कमी वापरायची. जर मँगो कमी गोड असेल तर साखर जास्त वापरायची आहे. अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. पोळी बाजूला काढायचे आहे. एका ज्यूसच्या भांड्यात जे आपण छोटे छोटे तुकडे केले होते ते एका भांड्यात घालून यातच आपण बर्फाचे तुकडे व साखर घालायची आहे. याला झाकण लावून सर्व बारीक करून घ्यायचं आहे. बघा, मी येथे ज्यूस करून घेतलेला आहे. तो खूपच घट्ट असा जाणवत आहे. त्यामुळे मी यामध्ये थोडेसे थंड पाणी घालत आहे व परत एकदा मिक्सरमधून बारीक करत आहे. खूप असा घट्ट झाला तर तो आपल्याला पिता येणार नाही. आता आपला मँगो ज्यूस तयार झालेला आहे. खूपच मस्त, अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही घरी तयार करू शकता. मँगो ज्यूस तयार झालेला आहे. अगदी कमी वेळेत तयार होतो. यावर थोडे सजावटीसाठी चेरीचे काप टाकत आहे. कृपया तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईक यांना शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि प्लीज लाईक करा, शेअर करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मी अगदी तुमची मनापासून आभारी आहे. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.